कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही महाबळेश्वरला आलेलो आहे आणि जर तो ब्लॉग पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनेलवर म्हणजेच कल्याणी ब्लॉग्स 98 मध्ये. आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण आम्ही आलो आहोत तापोळ्यामधल्या प्रसिद्ध विज्ञानगडला. या ठिकाणी खास गोष्ट म्हणजे इथे फिरायलाही मजा येते आणि त्याचबरोबर खूप छान माहितीही मिळते. आणि अजून खास म्हणजे आज आम्ही रोपवेने वर आलो आहोत, म्हणजे हा एक्सपिरियन्स अजूनच एक एक्साइटिंग झाला आहे. तर चला आजचा पूर्ण ब्लॉग सुरू करूया. व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की बघा. एकाच ब्लॉगचे 2 पार्ट होणार आहेत, तर दोन्ही पार्ट तुम्ही नक्की बघून घ्या. आम्ही सुरुवातीला रोपवेने वर आलो. रोपवेचा एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. वर जाताना आजूबाजूचा निसर्ग, हवा आणि खाली दिसणारा सुंदर व्ह्यू हे सगळं खूप सुंदर वाटत होतं. आणि आता आम्ही पोहोचलो आहोत तापोळ्यामधल्या प्रसिद्ध विज्ञानगडला. बाहेरूनच हे ठिकाण खूप वेगळं आणि आकर्षक दिसत होतं. फोटो काढायला पण खूप छान आहे आणि पहिल्याच नजरेत हे प्लेस इंटरेस्टिंग वाटत होतं. इंजिनियर सांगलीचे. पहिला आपण जंगल वॉक करणार आहे. जंगल वॉक मध्ये सोलर पॅनल्स आणि विंड याची माहिती भेटेल. आणि त्याच्यानंतर डॅम गार्डन आहे. डॅम गार्डनला मिसाईल ठेवलेले, मिसाईलची माहिती भेटेल. खाली अर्थक्वेक आहे. अर्थक्वेकला तुम्हाला भूकंपाचा अनुभव भेटेल. सेकंड फ्लोअरला एम्फीथिएटर आहे, स्पेस रिलेटेड व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये. थर्ड फ्लोअरला एक्झिबिशन आहे. फोर्थला आपलं रेस्टॉरंट आणि लास्टला ऑब्झर्वेटरी. पहिले जंगल वॉक करणार आहे. आता आपण आतमध्ये जात आहोत आणि इथून पुढे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती बघायला मिळणार आहे. मला पर्सनली अशी ठिकाणे खूप आवडतात कारण इथे फिरतानाच नवीन गोष्ट शिकायलाही मिळतात. फक्त आउटिंग नाही तर नॉलेजसुद्धा मिळतो. करण्यात आले. 2009 पासून 2025 पर्यंत याची 15,500 क्षेपणास्त्रे तयार झालेली आहेत आणि ही DRDOने विकसित केलेली आहे. जे आपलं ऑपरेशन सिंदूर झालेलं त्यामध्ये आकाश मिसाईल वापरण्यात आली होती. तर आकाश मिसाईलचं जे वजन आहे ते 720 किलो आहे आणि त्याची रेंज 25 किलोमीटर आहे. आता आपण याला लॉन्च नाही करणार आहे. टार्गेट कशा प्रकारे सेट केलं जातं या ठिकाणी तुम्हाला ऑपरेट करून दाखवली जाते. तर मी ऑपरेट करून दाखवणार आहे. ऍक्च्युअली जे मिसाईलची साईज असते ती तेवढीच असते कारण की आकाश मिसाईल हे सर्वात छोटं मिसाईल आहे. जेवण नेमला हवं जेवण तुझ्या बसून डायरेक्ट वाढवतच जाऊ. हा जो आहे तो डॅम आहे. या डॅम मध्ये तुम्हाला 1 वर्षानंतर सुनामी वेव्स तयार करून दाखवणार आहे. अजून काम चालू आहे. यामध्ये जी मशीन ठेवलेली आहे ही लाटांची मशीन आहे आणि टाकीच्या समोर जे ओपन पाईप दिसत आहेत तिथून सुनामी येणार आहे. इकडचा हा पूर्ण सिटिंग एरिया आहे आणि सेंटरला आपण मिनी डोम करत आहे. जसं आपला 360 रिव्हॉल्विंग ऑब्झर्वेटरीचा डोम आहे तसा या ठिकाणी आपण मिनी डोम करत आहे. हा जो डॅम आहे तो 70 मीटरचा डॅम आहे. ऍट अ टाइम याच्यामध्ये आपण 5 कोटी लिटर इतकं पाणी स्टोअर करू शकतो, एवढी याची कॅपॅसिटी आहे. तर याचा उद्देश असा आहे की कमीत कमी जागेमध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये आपण जास्तीत जास्त पाणी कसं साठवू शकतो हे आपण इथून दाखवत आहे. पाणी जे आहे ते पूर्ण नॅचरली आहे. झरे पण आहेत, त्यासोबत पावसाचंही पाणी इथे स्टोअर होतं. यानंतर जंगल वॉक आहे. जंगल वॉक साठी जाऊया. त्यानंतर इथे सेल्फी पॉइंट आहे. दिवसाला 40 किलोवॅट सोलारचा वापर केला जातो. 120 पॅनल्स आहेत टोटल. चला हा आपला भूकंप रूम आहे. आता इथे तुम्हाला तुम्हाला टॅक्टॉनिक प्रकारच्या भूकंपाचा अनुभव दिला जाणार आहे. हा अनुभव फक्त तुम्हाला काही सेकंदासाठी दिला जातो कारण भूकंप हा काही सेकंदासाठी होतो, त्यामुळे अनुभव हा काही सेकंदाचा दिला जातो. जी आपली 6 रिश्टर स्केलची जी रेंज आहे ही नॉर्मल रेंज आहे. हिने फक्त जमिनीमध्ये व्हायब्रेशन राहतं. पण जर आपण 6 रिश्टर स्केलच्या पुढे 6.1 ते 9.7 रिश्टर स्केलपर्यंत आपण
डेव्हिडला वगैरे त्यांनी पॉईंट हाडं नको आता ज्या डिरेक्शनमध्ये पृथ्वी आहे म्हणजे सध्या चंद्रग्रहण चालू आहे. जेव्हा सूर्याच्या आणि चंद्रामध्ये पृथ्वी येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. चंद्रग्रहणाचे 2 प्रकार आहेत, अवघात चंद्रग्रहण आणि खंडग्रहण चंद्रग्रहण. यावर्षी 2 चंद्रग्रहण आहे, त्यातले एक 3 मार्चला झालाय आणि एक 28 ऑगस्टला होणार आहे. आता जेव्हा आपला चंद्र पृथ्वीच्या आणि पृथ्वीच्या मध्ये येईल तेव्हा आपलं सूर्यग्रहण चालू आहे. जसं की आता चंद्र सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये आलेला आहे. जेव्हा सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा सूर्यग्रहण होतं. सूर्यग्रहणाचे तर 3 प्रकार आहेत, अवघात सूर्यग्रहण, खंडग्रहण सूर्यग्रहण आणि अर्धानावृत्ती सूर्यग्रहण. या वर्षी सुद्धा 2 सूर्यग्रहण आहेत, त्यातलं एक 17 फेब्रुवारीला झालंय आणि एक 12 ऑगस्टला होणार आहे. आणि जगातलं सगळ्यात मोठं सूर्यग्रहण हे पुढच्या वर्षी होणार आहे 2 ऑगस्ट 2027 रोजी. ते भारतातून दिसणार नाहीये, ते अमेरिका वॉशिंग्टन येथे दिसणार आहे. त्याचा कालावधी 6 मिनिटे 22 सेकंदाचा कालावधी असणार आहे. ते आतापर्यंत जगातलं सगळ्यात मोठं सूर्यग्रहण असणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला प्रत्यक्षात सूर्यग्रहण कसं होतं, चंद्रग्रहण कसं होतं आणि 6 दिवसाचा स्केचचा तुम्हाला भूकंपाचा अनुभव दिला जातो. परत एकदा अनुभव घेणार आहेत का? all of which become one and
better adapt and better understand how to preserve and live off the lands in ways that will sustain the life as we know it, rather than destroying it and depleting it. Next up is the planet commonly known as the Red Planet, Mars. Mars is a terrestrial planet that orbits the Sun at an average distance of 228 billion kilometers, or 142 billion miles, and it contains a trip around the Sun in 687 Earth days. One day on Mars lasts 24.6 hours, very similar to that of the Earth. The diameter of Mars is 6,779 kilometers, or 4,212 miles, making it roughly half the size of the Earth. The surface of Mars is cold and dusty, with an average temperature of minus 60 degrees Celsius, or minus 80 Fahrenheit. Although the temperature varies greatly depending on location and time of year. Temperatures average 20 degrees Celsius, 7 degrees Fahrenheit. तोंड बंद कर मला माहिती सांगायला लागलं Mars is much lower than पुढे बघ की हो So if you weigh 220 pounds on Earth, you weigh just 83 pounds on Mars. Mars is a very interesting planet, showing many similarities with the Earth. And if humans will ever colonize the planet Mars, let me know your thoughts in the comments. The fifth planet of the Sun is also it's a gas giant with a diameter of 139,820 kilometers. Or 86,880 miles, making it about 11 times larger than the Earth. पुढे बघ Jupiter orbits at an average distance of 700 इथे फिरताना खूप शांत आणि छान फील येत होती. गर्दी कमी, वातावरण छान आणि सगळीकडे नॉलेज बेस्ड सेटअप असल्यामुळे हा अनुभव वेगळाच वाटत होता. कधी कधी अशी फेज जास्त फेमस नसली तरी खूप छान आठवण देऊन जातात. आणि फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगमधील खास गोष्ट म्हणजे आपल्याला इथले ओनर वसंत जोशी सर यांच्याशी थोडंसं बोलायला मिळालं. आम्हाला कसं काय आम्ही फक्त पाणी पितो, काय आम्ही बसतो नको नाश्ता नको आम्ही सगळी सांगली तर आता सगळं हे केले त्यातून लहान मुलांना किंवा आम्हाला पण काहीतरी नवीन शिकायला मिळाले आणि खूप छान आहे, अतिशय छान आहे. ह्याच्याबद्दल थोडी माहिती दिली तुम्ही बसलाय ते आपल्या इथे कसं आहे की मला खिडकीतून बाहेर दिसतं चारी बाजूला दृश्य चांगलंच आहे परंतु वेगळं आहे. मग आता रेस्टॉरंट मोठे आहे त्यामुळे कोण तिथे बसणार याच्याबद्दल चुरस किंवा ओढाओढ होऊ नये म्हणून आपण रेस्टॉरंटच करू. त्यामुळे तुम्ही कुठेही बसलं तर तुम्हाला सगळं बाकीचं कधी ना कधी माहिती दिसतं. आणि बऱ्याच वेळी लाईक तासात ते लोकेशन कंप्लीट होते. म्हणजे जेवायला समजा माणसाला 1 तास लागला तर 1 तासामध्ये पूर्ण सर्व आयुष्य येतो बघायला. कुठेही बसला तरी सगळं छान होतं आणि सगळं कधी बघून एकदम बेस्ट होतं. अजून इतका पुन्हा जुनी लोक सरांनी आम्हाला विज्ञानगडबद्दल खूप छान माहिती व उपयुक्त माहिती दिली. अशा प्रकारे एखाद्या ठिकाणाची कल्पना, उद्देश आणि मेहनत समजली की तो अनुभव अजूनच खास वाटतो. तिथे आम्हा सर्वांना सरबत वगैरे दिला. तिथून पुढे आणि माहिती पूर्ण निसर्गाचा आनंद घेत असतो. आपली याची कॅपॅसिटी आहे 120 लोकांची आणि याचा एक सर्कल आहे तो इथे 5 मिनिटांमध्ये कम्प्लीट होतो. शिवाय याला जी आपली मोटर आहे ती 1 HP ची एक मोटर आहे आणि 1 HP च्या एका मोटरवर पूर्ण आपण रोटेशन हे करतोय. आता 1 HP ची मोटर म्हटले की त्याने व्यवस्थित पाणी सुद्धा खेचलं जात नाही, पण इथे आपण विज्ञानाचा वापर करून 1 HP च्या मोटरवर पूर्ण रोटेशन हे करतोय. दुसरं जे आहे तो आपण इथे डोम बनवलेला आहे. वरती जी आपली कलाकृती आहे ते दिसताना एक डिझाईन वाटते, पण तो जो आहे तो आपला जिओडेसिक डोम आहे. जिओडेसिक डोम म्हणजे आपली विज्ञान गाड्याची उंची आहे सी लेवल पासून 1242 मीटर.
महाबळेश्वर मार्केटची आहे 1139 मीटर आणि महाबळेश्वरचा जो टॉप मोस्ट पॉईंट आहे विल्सन पॉईंट त्याची उंचाई 1432 मीटर. आता सगळा उंचवट्याचा भाग महाबळेश्वरचा परिसर म्हणलं की थंड हवेचं ठिकाण आलं आणि पावसाळ्यात तिथे विजा पडायचे जास्त चान्स असतात. त्याच्यामुळे आपण एक डोम असा बनवलाय बाय चान्स वीज पडली आपल्या पूर्ण बिल्डिंगची कॅपॅसिटी आहे 2000 लोकांची. ऍट अ टाइम 2000 लोकांमध्ये असते आणि वरून वीज पडली तरी इथे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही असा आपला जिओडेसिक डोम. अमेरिकेचे जे वास्तुविशारद आहेत बकमिन्स्टर फुलर यांनी जिओडेसिक घुमटाचं स्केच बनवलं. जस्ट स्केच त्यांचं होतं. आपले जे ओनर आहेत त्यांनी लोकल लोकांना हाताखाली घेऊन हा जिओडेसिक डोम इथे बनवलेला आहे. ठीक आहे. काही क्वेश्चन असेल तुम्ही विचारू शकता. आता थोडंसं बघूया निसर्गाबद्दल. आता ऍक्च्युली आपण काय केलेलं आहे टेलिस्कोप बसवले. जसं आपलं रोटेशन होणार आहे हे सर बघतायत मागापासून रोटेशन होईल तसं तुम्हाला पॉईंट इथे ऍड होतात. आपण त्याच्यापूर्वी थोडीशी निसर्गाची माहिती जसं की या साईडला आपल्याला नदी पाहायला मिळते. नदी आहे ती आपली कोयना नदी. कोयना नदीचं ते बॅकवॉटर आहे. तेच पाणी आपल्याला तापोळ्यामध्ये पाहायला मिळतं जिथे त्रिवेणी संगम दाखवला जातो. त्याचा एक पार्ट म्हणजे आपली कोयना नदी. तसंच या साईडला उंचवड्याचा डोंगर आहे तो आहे मधुमकरंद गड. मधुमकरंद गडाला जावळी खोऱ्यातला टेहाळणी बुरुज असं बोललं जातं कारण त्याची जी उंची आहे तिथून मधुमकरंद गडाचे जे मार्ग आहेत जे जावळी खोऱ्याचे जे प्रमुख मार्ग आहेत ते दिसतात म्हणून त्याला जावळी खोऱ्यातला टेहाळणी बुरुज असं देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी नाव दिलेलं आहे. तसंच त्याच्या बॅक साईडला आहे तो प्रतापगड आहे. जसं रोटेशन होईल तसं तुम्हाला दिसणार आहे. आता आपली जी खाली रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंटची माहिती आपण इथेच घेणार आहे. चालेल सगळ्यांना? तुम्हाला पण चालेल? ठीक आहे. खाली जे आपलं रेस्टॉरंट आहे त्याचं नाव आपण ठेवलेलं आहे स्काय क्रूज रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट. तर स्काय क्रूज असं नाव का तर स्काय म्हणजे आकाश क्रूज म्हणजे जहाज. आपलं आहे ते आकाशातलं जहाज आहे म्हणून आपण त्याचं नाव स्काय क्रूज ठेवलेलं आहे. स्काय क्रूज रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट. त्याची कॅपॅसिटी आहे 200 लोकांची. त्याचा एक सर्कल आहे तो 45 मिनिटांमध्ये तिथे कम्प्लीट होतो. आता याचा आहे तो 5 मिनिटांमध्ये कम्प्लीट होतो. शिवाय तिथे जी आपली मोटर आहे ती पण 1 HP ची एक मोटर आहे आणि 1 HP च्या एका मोटरवर त्याचं सुद्धा आपण रोटेशन करतो. एकूण टेबल आपली 40 आहेत तिथे. आपल्या काचा आहेत त्या सगळ्या ट्रान्सपरंट काचा आहेत. शिवाय आपले जे टेबल आहेत ते काही लॉंग आहेत काही कटआउटचे आहेत. तर आपण वेगळा आकार रचना का केलेली आहे बाहेरचा गेस्टचा जो व्ह्यू आहे तो कोणत्या गेस्टचा डिस्टर्ब व्हायला नकोय म्हणून आपण तिथे टेबलची आकार रचना ही तशी केलेली. आता आपण मोठ्या रेस्टॉरंटला गेलो तर आपल्याला किचन मध्ये अलाव नसतं पण आपल्या इथे असं नाही. तुम्ही ऑर्डर प्लेस केली बोलत आमचं फूड कसं बनतंय आम्हाला बघायचंय सो तुम्ही तिथे बाहेर उभं राहून बघू शकता की तुमचं फूड कसं बनतं. आपण जर पूर्ण जगाचा अभ्यास केला तर पूर्ण जगभरामध्ये रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आहेत ते 200. भारतामध्ये 7 आहेत. महाराष्ट्रामध्ये चालू रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट फक्त 2 आहेत. एक म्हणजे आपलं स्काय क्रूज रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट. दुसरं पुण्याला डेक्कनला आहे ते. तुम्हाला मुंबईला 3 आहेत. हैदराबादला एक गुजरात आहे. आपण आत्ताच चालू केले. त्याच्या अभ्यासक्रमानुसार ते जे हॉटेल्स आहेत ते सध्या बंद आहेत. शिवाय ही जी आहेत ती सगळी सिटीमध्ये त्यांना सोयी सुविधा उपलब्धता या जवळ आहेत. डोंगराळ भागातलं असलेलं महाराष्ट्रातलं एकमेव रेस्टॉरंट म्हणजे आपलं रेस्टॉरंट आहे स्काय क्रूज रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट. ठीक आहे. तुम्ही आता फोटो व्हिडिओज काढून घ्यायचे. तुमचा एक सर्कल 5 मिनिटांमध्ये कम्प्लीट होतो तोपर्यंत तुम्ही फोटो व्हिडिओज वरती काढू शकता. काही क्वेश्चन असेल तर विचारा. थँक्यू. मला पर्सनली विज्ञानगड खूप आवडलं. हे ठिकाण सिंपल आहे, शांत आहे अजून आणि माहितीपूर्वक आहे. फिरायला येताना जर काहीतरी वेगळं आणि युजफुल पाहायचं असेल तर हे प्लेस नक्कीच चांगलं ऑप्शन आहे. विशेष म्हणजे फॅमिलीसोबत आणि मुलांसोबत इथे यायला खूप छान वाटले. जर तुम्ही तापोळा किंवा महाबळेश्वर साईडला फिरायला येत असाल तर विज्ञानगड हा तुमच्या लिस्टमध्ये नक्की ठेवा कारण इथे तुम्हाला फन, नॉलेज, शांत एक्सपिरियन्स हे तिन्ही एकत्र मिळतात. तर फ्रेंड्स हा होता आमचा तापोळ्यामधला विज्ञानगड येथील सुंदर अनुभव. रोपवेचा प्रवास, इथली माहिती आणि वसंत जोशी सरांशी झालेलं बोलणं हे सगळं आमच्यासाठी खूप छान होतं. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. असाच अजून ट्रॅव्हल, आउटिंग आणि इन्फॉर्मेशन ब्लॉगसाठी माझ्या चॅनेलला सपोर्ट करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.